ठरलं तर मग मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये अश्विन आता ऐकायलाच तयार नसतो. सायली अश्विनला सांगत असते की तुम्ही आईचा विचार करा, पूर्ण आजीचा तरी विचार करा. परंतु अश्विन ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला कोणाचाही विचार करायचा नाही, मला जगायचेच नाही आहे, प्लीज सोड, मी तुझ्या पाया पडतो वहिनी. परंतु आता अश्विन ऐकतच नसल्याने सायलीचा पूर्णपणे तोल सुटतो आणि सायली आता सर्वांसमोर अश्विनच्या थोबाडीत मारते. तेव्हा आता सर्वच जण आश्चर्याने सायलीकडे पाहायला लागतात. तर आता पूर्ण आजी सायलीवरती चिडते आणि म्हणते की मुली, तुला माझ्या नातवाला मारण्याचा अधिकार कोणी दिला? तेव्हा आता कल्पना म्हणत असते की अगं सायली, अश्विन पिऊन आला आहे, हे त्याने चुकीचंच केलं आहे. तर आता प्रताप सुद्धा म्हणत असतो कल्पनाला की तू या मुलीला डोक्यावरती चढवून ठेवला आहे ना, त्याचेच हे परिणाम आहे. आजपर्यंत तू तुझ्या मुलावरती कधी हात उचलला होतास का? नाही ना? तर अस्मिता म्हणत असते की मला हिचं वागणं ना आता असह्य झालं आहे. परंतु अचानकपणे अर्जुनचं लक्ष खालती जातं. अर्जुन पाहतो तर खालती कसल्या तरी गोळ्या पडलेल्या असतात. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, या कसल्या गोळ्या आहेत? तेव्हा आता तो प्रतापच्या हातात त्या गोळ्या पाहण्यासाठी देतो. तर प्रताप सांगतो, या झोपेच्या गोळ्या आहेत. आता सर्वच जण आश्चर्याने अश्विनकडे पाहायला लागतात. तेव्हा सायली सांगायला लागते की मी ज्यावेळी अश्विन भाऊजीच्या रूममध्ये आले होते ना, तेव्हा अश्विन भाऊजी या गोळ्या खायला निघाले होते आणि मला आता त्यांना समजावूनही ते समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हते, म्हणून मला त्यांना मारावं लागलं. सायली पूर्णाजीसमोर हात जोडते आणि म्हणायला लागते की पूर्णाजी, मला आज माफ करा. परंतु आज जर मी अश्विन भाऊजीसोबत हे असं केलं नसतं ना, तर मग आज अश्विन भाऊजी काहीतरी भलतंच करून बसले असते. आता सायलीने सर्व काही हकीकत सांगितल्यानंतर सायलीने अश्विनला का मारलं ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचवेळी पूर्णाजीला आता अचानकपणे चक्कर यायला लागते. तेव्हा सर्वजण आता पूर्णाजीला चेअरवरती बसवतात. तर कल्पना अश्विनपाशी बसते आणि म्हणायला लागते, अश्विन, अरे बाळा, तुला याकरता आम्ही जन्म दिला होता का? तेव्हा प्रताप, अर्जुन, कल्पना विचारत असतात की असं नक्की काय झालं आहे की तुला हा विचार मनात आला होता, तुला ही गोष्ट अशी करावीशी वाटली? तर पूर्णाजी त्याचवेळी म्हणत असते, अश्विन, जर आज तुला काही झालं असतं ना, तर आमचा सुद्धा जीव गेला असता. तेव्हा आता अस्मिता म्हणते, मम्मा, मला असं वाटतं की आपण या बाबतीत शांतपणे विचार करूयात. तेव्हा विमल म्हणते की आपण ना देवाचे आभार मानायला हवे आहेत, कारण सायलीताईने ऐनवेळी येऊन हे सर्व काही टाळलं. तेव्हा आता सायली सांगत असते, अश्विन भाऊजी, तुमच्यासोबत अख्खं तुमचं कुटुंब आहे, तुम्ही प्लीज काहीतरी बोला. अर्जुन सुद्धा सांगत असतो की अश्विन, जे काही झालं आहे ते सांग, तुला इथे कोणी काही बोलणार नाही, तुझ्यावरती कोणीही चिडणार नाही. आपण सर्वच जण मिळून हा काय प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करूया. तेव्हा आता सायली अचानकपणे बोलून जाते. ती म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही जिच्यावरती प्रेम करता तिच्या बाबतीत काही झालं आहे का? आता सायलीच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतात. सर्वच जण धक्क्याने सायलीकडे पाहायला लागतात. सायली अश्विनला म्हणत असते की मी मगाशी तुम्हाला बोलताना ऐकलं की तुम्ही रियाचं नाव घेत होतात. तुमचं आणि तिच्यामध्ये काही भांडण झालं आहे का? तेव्हा आता प्रताप म्हणत असतो, अश्विन, हे सगळं काय आहे आणि ही रिया कोण आहे? तेव्हा पूर्णाजी सुद्धा म्हणते की अश्विन, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे सर्व काही. तेव्हा आता अश्विन सांगायला लागतो की माझं रियावरती खूप प्रेम होतं, परंतु अचानकपणे तिने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं आहे. आता ना सर्व काही संपलं आहे, मला मम्मा अजिबात जगायचं नाहीये. आता अर्जुनला सर्व काही आठवायला लागतं की अश्विन एका मुलीशी फोनवरती बोलत होता. तेव्हा आता अर्जुनने अश्विनला विचारलं सुद्धा होतं की ती कोण होती. तेव्हा अश्विनने फक्त त्याची मैत्रीण असल्याचं अर्जुनला सांगितलेलं असतं. तर आता अर्जुन अश्विनवरती चिडलेला असतो आणि अश्विनला म्हणायला लागतो की एका मुलीसाठी तू स्वतःचा जीव द्यायला निघाला होतास का? एका अशा मुलीसाठी जिने फक्त तुला यूज केलं आणि परत कचऱ्याप्रमाणे फेकून गेली. अरे या मुली अशा खूप सेल्फिश असतात. तुझ्यासारख्या इनोसंट मुलांना फक्त यूज करतात. त्या मुली खरंच खूप सेल्फिश असतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे इनोसंट मुलांना फक्त यूज करतात आणि परत लात मारून फेकून देतात. त्यांना काही फरक पडत नसतो, आपण जगलोय की मेलोय याचा त्यांना विचारही नसतो. आणि म्हणूनच मला आयुष्यामध्ये लग्न, प्रेम या गोष्टी अजिबात नकोच होत्या. आता अर्जुन हे स्वतःहून सर्व काही बोलतो आहे, ज्याने स्वतः सांगितलं होतं की त्याचं सायलीवरती प्रेम आहे आणि स्वतःहून त्याने सायलीसोबत लग्न करून आलेला असतो. यामुळे सर्वजण आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतात. तर अस्मिता सुद्धा मनात विचार करत असते, हा अर्जुन ठीक तरी आहे ना? मला तर असं वाटतं खरंच अर्जुन आता हे स्वतःहून बोलत आहे म्हटल्यानंतर त्यांचं लग्न नक्कीच खोटं आहे. आता
अस्मिताला अर्जुन आणि सायलीच्या नात्यावरती संशय आलेला असतो. तर इकडे प्रताप अर्जुनला म्हणत असतो, अरे अर्जुन, तू स्वतः हे बोलतोयस, तू स्वतःहून तर लव्ह मॅरेज करून आला आहेस ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे ज्या मुली फसवून निघून जातात त्यांच्यासाठी जीव कशाला द्यायचा, माझं असं म्हणणं होतं फक्त. तर आता कल्पना अश्विनला सांगत असते की तू माझ्यासोबत खालती चल आणि त्या मुलीचा अजिबात तू विचार करायचा नाही, तू आमच्यासाठी खरंच खूप मौल्यवान आहे, तू तुझ्यासाठी स्वतःचा जीव द्यायचा नाही. तर पुन्हा आजी सुद्धा रडायला लागते आणि म्हणायला लागते, अश्विन, मला या वयात असलं काहीतरी बघायला लावू नकोस. तेव्हा आता प्रताप पूर्णाईला म्हणत असतो, चल पूर्णाई, तू आराम कर. त्यानंतर घरातील सर्वच जण आता जातात आणि सायली आणि कल्पना दोघे आता अश्विनच्या पाशी थांबलेले असतात, कारण अश्विन आता खालती यायला तयारच नसतो. तो त्याच्या रूममधून बाहेर पडायला तयारच नसतो. घरातील सर्वच जण निघून गेल्यानंतर सायली अश्विनला सांगत असते, अश्विन भाऊजी, तुम्हाला आता बरं वाटतं आहे ना. म्हणजे जेवढं तुम्ही या प्रकरणाबद्दल जास्त बोलाल तेवढं तुमचं मन हलकं होईल. तुमचं आणि रियाचं जर नातं इतकं घट्ट होतं तर मग कोणाचं चुकलं आहे. तेव्हा आता अश्विन रडायला लागतो आणि कल्पना म्हणते, सांग ना बाळा, नक्की काय झालं आहे ते. तेव्हा अश्विन सांगायला लागतो की खरं तर सर्व चूक माझीच होती मम्मा, कारण रिया माझ्या पाठीमागे लागली होती की आपल्याबद्दल आता आपल्या घरच्यांना सांगूयात आणि माझ्यासोबत तिला लग्न करायचं होतं, परंतु मीच तिला इग्नोर करत गेलो, तिचे मेसेजेस इग्नोर केले आणि शेवटी आता जे व्हायचं तेच होऊन बसलं आहे. तर इकडे आता सायली अश्विनला सांगत असते की तुम्हाला आता बरं वाटतं आहे ना भाऊजी. तेव्हा अश्विन हो बोलतो. त्यानंतर कल्पना सायलीला सांगते की मी अश्विनपाशी थांबते, तू जाऊन आराम कर सायली. तेव्हा आता सायली ठीक आहे म्हणते. त्यानंतर कल्पना आता अश्विनला स्वतःच्या मांडीवरती घेते आणि तापटून झोपवायला लागते. अश्विन आता तरीसुद्धा खूपच रडायला लागलेला असतो. तर सायली सांगते की आई, मी आत जाते, परंतु काही लागलं तरी मला नक्की सांगा. तेव्हाच कल्पना सांगते ठीक आहे. तर इकडे आता अर्जुन खूपच चिडलेला असतो. अर्जुन विचार करायला लागला असतो की आता अश्विन जी गोष्ट करायला गेला होता तीच गोष्ट नेमकी कुणालने सुद्धा केली होती, परंतु या मुली इतक्या सेल्फिश का असतात की त्या असं वागून आम्हा मुलांना तर असं वाहवत सोडून देतात आणि स्वतः मात्र स्वतःची लाईफ एन्जॉय करायला लागतात. त्यानंतर अर्जुनला आता सर्व काही आठवायला लागलेलं असतं की ज्याने सायलीला प्रत्येक कामात केलेली मदत. त्यानंतर चैतन्याने सुद्धा अर्जुनला सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदार, तू आता मिसेस सायलींच्या प्रेमात पडला आहे. आता हे सर्व गोष्टी अर्जुनला आठवायला लागलेले असतात आणि अर्जुन म्हणतो, मी सुद्धा तेच करतोय, मी सुद्धा मिसेस सायलींच्या प्रेमामध्ये वाहवत चाललोय आणि माझी सुद्धा अवस्था नेमकी तशीच होणार आहे. 1 वर्षानंतर मिसेस सायली जाणार आहेत आणि त्यांची जाण्याची डेटसुद्धा फिक्स आहे. म्हटल्यानंतर मी तर दुसरं वेगळं काय करतोय. मला आता लवकरात लवकर मिसेस सायलीपासून दूर व्हायला हवं, त्यांच्यापासून डिस्टन्स मेंटेन ठेवायला हवं, नाहीतर माझी सुद्धा अवस्था कुणाल आणि अश्विनसारखीच होणार आहे. अर्जुन स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागलेला असतो की मला हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवावं लागेल आणि सायलीने जेवढे काही कॅन्डल्स पेटवलेले असतात ते सर्व अर्जुन स्वतःच्या हाताने विझवतो आणि इतक्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणायला लागते की अश्विन भाऊजीने जे काही केलं ना त्यामुळे मी खरंच खूप घाबरले होते, परंतु तुम्ही त्यावेळी त्यांना समजून सांगण्याऐवजी तुम्ही त्यांना काय सांगितलं की लग्न प्रेम या भानगडीत अजिबात पडू नकोस. तेव्हा आता अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो की मला या विषयासंदर्भात आता काही बोलायचं नाहीये. सायली अर्जुनला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन तेथून रागाने निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अश्विनच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा कल्पना आणि अश्विन दोघेही झोपलेले असतात. तर सायली कल्पनाला उठवते आणि म्हणायला लागते की आई, चलता का, तुम्ही फ्रेश व्हा आणि कॉफी प्या. तेव्हा आता अश्विनला स्वतःच्या मांडीवरून आता कल्पना उशीवरती झोपवते आणि निघून जाते. त्यानंतर तिथे प्रताप येतो आणि प्रतापच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असतं. प्रताप अश्विनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागतो आणि अश्विनच्या वागण्याचा प्रतापला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे सायली कल्पनाला घेऊन आलेली असते आणि चेअरवरती बसण्यासाठी सांगते. सायली कल्पनाला म्हणते, तुम्ही बसा, मी तुम्हाला आधी गरम पाणी आणून देते. तर कल्पना रडायला लागलेली असते. सायलीला आता कल्पनाला काय बोलावं तेच सुचत नसतं. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीवरती सतत चिडचिड करायला लागलेला असतो. तेव्हा आता सायली म्हणते, सर तुम्हाला नेमकं झालंय तरी काय, असं का वागताय. तेव्हा आता अर्जुन रडायला लागतो आणि म्हणायला लागतो की माझा मित्र कुणाल, त्याचं सुद्धा एका मुलीवरती प्रेम होतं आणि ती पण श्रीमंत मुलाचा हात
धरून तिथून निघून गेली आणि कुणालने जे केलं तेच आता अश्विनसुद्धा करायला निघाला होता, स्वतःचा जीव द्यायला निघाला होता. खरंच मुली खूपच सेल्फिश असतात, स्वतःचा फक्त विचार करतात. तेव्हा आता सायली अर्जुनच्या हातात घेते आणि म्हणते, सर प्रत्येक मुलगी सारखी नसते, हे तुम्हाला लवकरच मी पटवून देईन.